धनधान्य देई ही काळी आई धनधान्य देई जोडते मनाची नाती आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं. नमस्कार मंडळी, आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात आपलं स्वागत. मंडळी, शेतीला जोडधंदा म्हणून अनेक शेतकरी बांधव पशुपालन करतात आणि पशुपालन करणारा एक मोठा वर्ग आपल्याकडे आहे. आणि खरं तर पशुपालन हा आपला पहिला उद्योग असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. माणसानं खूप प्रगती केली, पण पुरातन व्यवसाय उद्योग हा पशुपालनच होता. शासनही याबाबत खूप जागृत आहे आणि शासन अनेक योजना राबवतं आणि राबवून त्याकडे पुढं काय झालं हेही पाहतंय. आज आपण याच विषयी जाणून घेऊया. पशुपालनाचे पथदर्शी प्रकल्प हा आहे आजचा विषय आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी आम्ही आमंत्रित केले सुनील राऊतमारे यांना. प्रादेशिक सहआयुक्त पशुसंवर्धन औरंगाबाद विभाग. डॉक्टर प्रादेशिक सहआयुक्त पशुसंवर्धन औरंगाबाद विभाग या ठिकाणी कार्य करतात. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. आपलं आमच्या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. चर्चेला आपण सुरुवात करूया. मला सांगा की हा जो प्रकल्प आहे आपला तो नेमका काय आहे? पथदर्शी प्रकल्प म्हणजे जी योजना आपण एखाद्या भागामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये जेव्हा राबवतो आणि काही ठराविक कालावधीसाठी ती योजना राबवल्या जाते, त्यानंतर त्या योजनेची फलश्रुती बघितल्या जाते, त्याचा अभ्यास केला जातो आणि या अभ्यासाअंती मग ही योजना राज्यातल्या सर्व भागामध्ये किंवा सर्व जिल्ह्यामध्ये राबवायची किंवा कसं याचं एक धोरण निश्चित केलं जातं. या अशा प्रकल्पांना आपण पथदर्शी प्रकल्प असं संबोधतो. बरं, आता पशुपालक आहेत किंवा पशुपालक जे शेतकरी आहे त्यांच्यासाठी आपल्या पशुसंवर्धन विभागामार्फत वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात, तर त्या नेमक्या कोणत्या आहेत? पशुसंवर्धन विभागामार्फत पशुपालकांसाठी किंवा शेतकऱ्यांसाठी विविध योजना व्यक्तिगत लाभाच्या ज्या आहेत त्या अस्तित्वात आहेत, कार्यान्वित आहेत. यामध्ये प्रामुख्याने केंद्र पुरस्कृत काही योजना आहेत, काही राज्य शासनाच्या माध्यमातून योजना राबवल्या जातात, तर काही योजना जिल्हा नियोजन समितीमार्फत देखील राबवल्या जातात. केंद्र पुरस्कृत ज्या काही योजना आहेत त्यामध्ये प्रामुख्याने जर आपण विचार केला तर राष्ट्रीय पशुधन अभियानाअंतर्गत पशुधन विमा योजना ही एक अत्यंत महत्त्वाची योजना आहे. त्याचबरोबर पशुपालकांसाठी चारा बियाण्याचं वाटप आहे किंवा कडबाकुटी यंत्राचं वाटप आहे, ह्या देखील दोन महत्त्वाच्या योजना केंद्र पुरस्कृत योजनेच्या द्वारे आपण राबवतो. त्याचप्रमाणे राज्य शासनाच्या मार्फत जनावरांमध्ये जी नाविन्यपूर्ण योजना आपण असं म्हणतो, त्या नाविन्यपूर्ण योजनेमध्ये मुख्यत्वे करून 2, 4 आणि 6 दुधाळ जनावरांचं वाटप करणे आहे. त्यानंतर 10+1 शेळी गटाचं वाटप करणे आहे. त्याचबरोबर 1000 ब्रॉयलर कुक्कुट पक्ष्यांसाठी जे पक्षीगृहाचं बांधकाम आहे त्या पक्षीगृहाच्या बांधकामासाठी देखील आपण अनुदान देत असतो. सर्वसाधारण गटासाठी साधारणपणे 50% अनुदान आहे, तर विशेष घटकांसाठी 75% अनुदान त्यामार्फत आपण देत असतो. तर जिल्हा वार्षिक ज्या योजना आहेत या जिल्हा वार्षिक योजनांच्या माध्यमातून 2 दुधाळ जनावरांचं गट वाटप आहे किंवा त्यांच्यासाठी खाद्य अनुदान देणं आहे किंवा औषधासाठी आहेत किंवा एकात्मिक कुक्कुट विकास योजनेअंतर्गत तलंगाचं वाटप आहे. अशा प्रकारच्या विविध योजना आपण शेतकऱ्यांसाठी राबवत असतो. तसंच राज्य शासनाच्या मार्फत देखील आपण एक अत्यंत चांगली प्रभावीपणे एक योजना आपण राबवत आहोत, ती आहे सर्वसमावेशक अनुवंशिक सुधारणा कार्यक्रम. ही एक अत्यंत चांगली योजना आपण राज्य शासनाच्या अंतर्गत राबवत आहोत. त्यामध्ये काय आहे नेमकं? सर्वसमावेशक अनुवंशिक सुधारणा कार्यक्रम ही जी एक योजना आहे, या योजनेमध्ये साधारणपणे आज जर तुम्ही बघितलं तर आपलं जनावरांचं दूध उत्पादन हे थांबलेलं आहे. म्हणजे एका ठराविक साधारणपणे जर बघितलं तर संकरित गाईमध्ये ॲव्हरेज ज्याला आपण असं म्हणू की 7.2 लिटर किंवा 7.3 लिटर आता दूध उत्पादन होतं. यापेक्षा दूध उत्पादन वाढत नाही. मग हे दूध उत्पादन जर वाढवायचं असेल तर आपल्याला सिलेक्टिव्ह ब्रीडिंगद्वारे काही चांगली जी जनावरं आहेत, चांगले जे पशुधन आहे, ज्याची उत्पादन क्षमता चांगली आहे, ज्यांची प्रजनन क्षमता चांगली आहे, अशा जनावरांचं सिलेक्शन करून त्यांची निवड करून त्याची नोंदणी आम्ही करून घेतो
आणि नोंदणी केल्यानंतर अशा जनावरांना आपण चांगल्या वळूचं वीर्य कृत्रिम रेतनाद्वारे देऊन त्यांची जी प्रजा आहे किंवा त्याची जन्मणारी वासरं आहेत त्या वासरांचं जे दूध उत्पादन असेल हे निश्चितपणे त्यांच्या आईपेक्षा देखील चांगलं असू शकणार आहे आणि अशा प्रकारचा हा कार्यक्रम आपण राबवतो. बरं. यामध्ये प्रामुख्याने आपण ही जी वासरं आहेत जन्मणाऱ्या ज्या कालवडी आहेत या कालवडींना आपण 5,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान देखील या योजनेच्या माध्यमातून देत असतो. तसंच त्या माध्यमातून जे F2 जनरेशन आहे या F2 जनरेशनमध्ये जर समजा काही नर वासरं जन्माला आली तर या नर वासरांची खरेदी देखील आपण महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाच्या मार्फत करणार आहोत. पण ती भविष्यातील योजना आहे तर ती चांगली वासरं जन्माला त्यासाठी येणं आवश्यक आहे. बरं, आता पथदर्शी या माध्यमातून आपण कोणत्या योजना सुरू केल्यात? 4 ऑक्टोबर 2016 रोजी औरंगाबादमध्ये जी मराठवाड्याच्या मध्ये एक आपल्या मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीमध्ये जालना जिल्ह्यासाठी 2 पथदर्शी प्रकल्पांची निवड करण्यात आलेली आहे किंवा त्या मंजूर करण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये एक योजना अशी आहे की ज्याच्यामध्ये आपण 2 दुधाळ जनावरांचं वाटप करणार आहोत आणि दुसरी योजना जी आहे ती 10+1 शेळी गटाऐवजी आपण त्याच जिल्ह्यामध्ये 20+2 शेळी गटाचं वाटप करणार आहोत. अशा प्रकारचे ह्या 2 पथदर्शी योजना आपण या मंत्रिमंडळामध्ये मंजूर करण्यात आलेल्या आहेत. या योजनांचा मुख्य उद्देश काय आहे? या 2 ज्या योजना आहेत सर्वसाधारण जो आज शेतकरी आहे हा फक्त शेतीवर अवलंबून आहे तर या शेतीवर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक पूरक व्यवसाय एक जोडधंदा त्यांना जर उपलब्ध करून दिला गेला तर निश्चितपणे त्यांचं जे काही निकष आहेत त्यांचे जे काही राहणीमान आहे यामध्ये सुधारणा होऊ शकेल. आणि असं सर्वसाधारणपणे दिसून आलेलं आहे की ज्यांनी म्हणजे शेतीबरोबरच पशुपालन केलेलं आहे त्यांचं देखील अर्थार्जन जे आहे हे सुधारलेलं आहे आणि म्हणून या मोठ्या उद्देशाने आपण हे जे 2 पथदर्शी प्रकल्प आहेत हे जालना जिल्ह्यामध्ये सुरू केलेले आहेत. बरं, आता आपण उल्लेख केला की 2 गायी म्हशी 2 दुधाळ जनावरं, तर त्यासाठी शेतकऱ्यांना जर त्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल त्या अंतर्गत जायचं असेल तर काही नक्कीच नियम अटी शर्ती असतील तर त्या काय आहे आणि शेतकऱ्यांनी ते कशा पद्धतीने त्या पूर्ण कराव्यात? साधारण जर तुम्ही बघितलं तर जे काही प्रत्येक योजनेसाठी शासनामार्फत जे काही निकष असतात तेच निकष या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत. सर्वात पहिलं असं आहे की ही सर्वसाधारण योजना आहे. यामध्ये सर्वसाधारण सर्व व्यक्ती तर लाभ म्हणजे घेऊ शकतात या योजनेचा पण त्याचबरोबर विशेष घटकांसाठी 16.2% तर विकलांग गटासाठी 3% आणि महिलांसाठी 30% देखील याच्यामध्ये हे राखीव ठेवण्यात आलेलं आहे. जालना जिल्ह्यामध्ये 2 दुधाळ गटाच्या वाटपाअंतर्गत गाय जर तुम्ही खरेदी करणार असाल तर जवळपास 1,000 व्यक्तींना किंवा लाभार्थ्यांना आपण त्याचा फायदा देणार आहोत. त्याचप्रमाणे म्हशीसाठी देखील जवळपास 1,000 व्यक्तींना किंवा लाभार्थ्यांना त्याचा फायदा देणार आहोत. तर 20+2 हा शेळीचा जो गट आहे त्यासाठी जवळपास 1,000 लाभार्थींची निवड करण्यात येणार आहे. म्हणजे जवळपास या दोन्ही योजनेअंतर्गत एकूण 3,000 लाभार्थींची निवड आपण या योजनेमध्ये करणार आहोत. ही निवड करत असताना जे शेतकरी या व्यवसायामध्ये पारंपरिक प्रमाणे करत आलेले आहेत ज्यांना या व्यवसायाची आवड आहे ज्यांच्याकडे एवढी सगळी जनावरं सांभाळण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध आहे जमीन उपलब्ध आहे किंवा त्या जनावरांसाठी जो चारा आवश्यक आहे तो चारा लागवडीसाठी त्यांच्याकडे जमीन उपलब्ध आहे किंवा जे काही गोठे बांधायचे आहेत त्या गोठ्यांसाठी त्यांच्याकडे जागा उपलब्ध आहे त्यांनी या पशुपालनाचं म्हणजे दुधाळ जनावरांचं कसं जोपासना करायची आहे किंवा शेळी गटाची कशी जोपासना करायची आहे त्याचं प्रशिक्षण त्यांनी घेतलेलं आहे. अशा लाभार्थ्यांची निवड साधारणपणे या योजनेमध्ये करण्यात येणार आहे. त्याचबरोबर असाही आपण दृष्टी ठेवलेली आहे की जे जालना जिल्ह्यामध्ये जर कुणी आत्महत्याग्रस्त जर कुणी शेतकरी असेल तर त्या कुटुंबातला जर एखादा सदस्य ही योजना राबवण्यासाठी उत्सुक असेल तर त्याला देखील या योजनेमध्ये निश्चितपणे प्राधान्य देण्याचा आपण म्हणजे निर्णय घेतलेला आहे. तर ही अशा प्रकारचं जर ज्यांचे निकष असतील अशा सर्व व्यक्तींनी या योजनेमध्ये म्हणजे ते पात्र ठरणार आहेत आणि त्यांनी त्यांचा या योजनेचा लाभ घेण्यास हरकत नाही. आपण पुन्हा एकदा तोच विचार करूया. शेतकरी पात्र ठरले समजा तर त्यांना काय लाभ होईल आपण परत सांगूया.
शेतकरी जे आता मी सांगितल्याप्रमाणे जर शेतकरी निवडला गेला तर त्याला निश्चितपणे त्याला 2 दुधाळ जनावरांचं वाटप या योजनेमध्ये होणार आहे. 2 दुधाळ जनावरं असतील, मग ती गाय असतील किंवा म्हशी असतील. जर गायगट त्यांना खरेदी करायचा असेल तर या गायगट खरेदी करण्यासाठी साधारणपणे आपण जी काही किंमत निश्चित केलेली आहे ही किंमत साधारणपणे 51,000 रुपये प्रति गाय अशी आपण त्याची किंमत निश्चित केलेली आहे. म्हणजे 2 दुधाळ जनावरं जर त्याला घ्यायची असतील तर 51,000 गुणिले 2 असं जर विचार केला तर 1,02,000 रुपये हे गायगटासाठी. आणि ही गायगट आपल्याला परराज्यातून खरेदी करणं आपल्यासाठी बंधनकारक आहे. हे त्यातली सर्वात महत्त्वाची अट या आमची त्या योजनेमध्ये जी असणार आहे ती म्हणजे परराज्यातून ही जनावरं त्यांनी विकत घ्यावीत. आणि मग त्यांच्या वाहतुकीसाठी त्यांना जो काही खर्च अपेक्षित आहे साधारणपणे 10,000 रुपये असा तो खर्च जर तुम्ही बघितला तर तो वाहतुकीसाठी 10,000 रुपये खर्च जर त्यांना द्यायचा झाला तर त्यापैकी 50% म्हणजे 56,000 रुपये आपण साधारणपणे अनुदान स्वरूपात गाय गटासाठी देणार आहोत. तर म्हैस गटासाठी हेच अनुदान जे आहे ते मूळ किंमत 61,000 आपण गृहीत धरलेली आहे. त्यामुळे हे सगळं जे अनुदान आहे हे साधारणपणे 66,000 रुपये अनुदान त्या शेतकऱ्याला मिळू शकणार आहे. हे अनुदान देण्याकरिता हा जो पथदर्शी प्रकल्प जेव्हा आपण म्हणतो यामध्ये एक महत्त्वाचं असं आहे की हे अनुदान त्याला बॅक एंडेड सबसिडी स्वरूपात मिळणार आहे. म्हणजे त्याला हे अनुदान त्याला प्रथम मिळणार नाही आहे, तर त्यांनी स्वतः किंवा बँकेमार्फत तेवढी जी काही रक्कम आहे ती रक्कम त्यांनी उभा करायची आहे. आणि ती रक्कम उभा करून हे सगळं खरेदी त्यांनी केल्यानंतर 1 वर्षानंतर जेव्हा आमचे पथक त्या ठिकाणी जाईल ते त्या ठिकाणी पडताळणी करतील की त्याच्याकडे जनावरं उपलब्ध आहेत का. आणि ही उपलब्ध जनावरं आहेत असं निश्चित झाल्यानंतर ती कमिटी शिफारस करेल आणि त्यानंतर त्याला पहिल्या वर्षी 20%, तसंच दुसऱ्या वर्षी 20% आणि त्याचप्रमाणे तिसऱ्या वर्षी 10% अशा प्रकारे जवळपास 50% अनुदान जे आहे ते 3 वर्षाच्या कालावधीनंतर त्या लाभधारकाला मिळणार आहे. हे यातला सर्वात महत्त्वाचा जो भाग आहे तो अशा पद्धतीने आहे. शेळी गटासाठी जे आपण बघितलं म्हणजे गाय आणि म्हैस आमची माती आमची माणसं. शेळी गटाकडे येऊच या, पण एक महत्त्वाचा प्रश्न की गाय गट आणि म्हैस गट असे 2 गट आपण जे केलेले आहेत तर आधी 1,000 शेतकऱ्यांची निवड आपण करणार. निवड झाल्यानंतर पुन्हा आपण तपासणी करणार 1 वर्षानं. बरोबर आहे. म्हणजे त्या पद्धतीनेच ती म्हणजे असं पूर्णपणे होत नाहीये की ज्याची निवड झाली म्हणजे त्याला 100% अनुदान हे दिलंच जाईल. बरोबर आहे. सर्वसाधारणपणे आपल्याला असं दिसून येतं की आमच्या ज्या काही सुरुवातीच्या ज्या काही मी आधी बोललो ज्या योजना आहेत त्यामध्ये आपण सुरुवातीलाच या लाभधारकाला अनुदान देत असतो. आणि मग काही वेळेला असं आमच्या निदर्शनास आलं की कालांतराने जेव्हा त्याचा पाठपुरावा आपण करतो की योजना कशा पद्धतीने ती राबवली गेलेली आहे तेव्हा असं लक्षात आलं की काही लोकांच्याकडे जनावरं उपलब्ध नाही आहेत किंवा ती बाहेर त्यांनी विकली गेलेली आहेत काही कारणामुळे. घरातील काही लग्नकार्य असतं, काही अडचणी असतात, त्यामुळे ती जनावरे विकल्या गेली जातात. आणि मग त्या ठिकाणी ज्या उद्देशानं त्या शेतकऱ्याला आपण पशुधन दिलेलं असतं त्याचा काही उपयोग होत नाही. किंवा आपल्याला असं वाटतं किंवा तिथलं दूध उत्पादन वाढलं गेलं पाहिजे, परंतु या कारणास्तव जनावरं जर विकली तर ते दूध उत्पादन वाढत नाही. आणि म्हणून मुद्दामून यावेळेस ही थोडीशी वेगळ्या पद्धतीची योजना केली आणि याला कशा पद्धतीचा आपल्याला रिस्पॉन्स शेतकऱ्यांकडनं मिळतो हे देखील पाहणं आता गरजेचं आहे. आणि मग त्याच्यानंतरच त्याला ती सबसिडी जी आहे किंवा अनुदान जे आहे ते दिलं जाणार आहे. म्हणजे एक प्रकारे आपण ज्या उद्देशाने योजना सुरू केली ती योजना सफल होण्यासाठी आपण हे पाऊल उचलले असं म्हणायला हरकत नाही. नक्कीच. आता शेळी पालनाविषयी आपण सांगत होतात की शेळी पालन जे करणारे आहेत पशुपालक म्हणा किंवा शेतकरी यांच्यासाठी काय आपण अटी आहेत. आता वर मी ज्या अटी सांगितल्या त्याच मुख्यत्वे करून अटी या शेळी पालनासाठी देखील आहेत. आणि आणखीन एक सांगायचं हरकत नाही की या दोनही जे काही योजना आहेत त्यामध्ये ज्या लोक आपण निवडणार आहोत त्या सर्व लोकांना आपण एक जवळपास निवड झाल्यानंतर 3 दिवसाचं त्यांना आपण प्रशिक्षण देणार आहोत की किंवा जनावरांचा सांभाळ कशा पद्धतीने करणं आवश्यक आहे. अद्ययावत काय काय आता नवीन जे काही म्हणजे सोयी सुविधा झालेल्या आहेत किंवा मुक्त गोठा संचार पद्धत आता जी काही आपण सध्या अस्तित्वात आहे किंवा त्याचा मोठा म्हणजे उदो चाललेला आहे आणि खरोखरच त्याचे चांगले आपल्याला परिणाम दूध उत्पादनावर दिसून येतात. तर ह्या प्रशिक्षण त्यामुळे या सर्व शेतकऱ्यांना आपण देणार आहोत. आणि शेळी पालनासाठी देखील जो शेतकरी पारंपरिक पद्धतीने शेळी पालन करत आलेला आहे किंवा ज्याच्याकडे जमीन आहे, गोठ्यासाठी जवळपास 2,000 स्क्वेअर फूटची जागा त्याला गोठा बांधण्यासाठी आवश्यक आहे, तर ही जागा ज्याच्याकडे उपलब्ध आहे अशा शेतकऱ्याची निवड आणि या योजनेमध्ये आपण करणार आहोत.
आता अनेक बाकीच्या शासनाच्या योजना देखील आहेत पशुपालकांच्या संदर्भात, तर या योजनाचा आणि शासनाच्या इतर योजनांचा एकमेकांशी काही संबंध आहे का? निश्चितच हा संबंध एकमेकांशी, त्या योजनांचा संबंध घालण्याचा आपण एक प्रयत्न केलेला आहे की यामध्ये आणखीन एक सांगायचं मी राहून गेलो की ह्या दोन योजनांमध्ये NDDB मार्फत म्हणजे नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डच्या मार्फत आपल्या राज्यामध्ये एकूण 10 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे जिथे त्यांना दुग्धोत्पादन वाढवायचं आहे आणि त्यासाठी जवळपास 2765 गावं त्यांनी निवडलेली आहेत. तर या 2765 गावांपैकी जालना जिल्ह्यामध्ये जवळपास 401 गावं आहेत. आता ही 401 गावं कशी निवडलेली आहेत की ज्या ठिकाणी दुधाचं संकलन चांगल्या पद्धतीने होऊ शकणार आहे, तिथे म्हणजे चांगल्या दूध म्हणजे ह्याच्या सोयी त्यांनी तिथे तयार केलेल्या आहेत. दूध संकलनाच्या किंवा दूध शीतकरणाच्या ज्या सोयी तिथे त्यांनी तयार केलेल्या आहेत, असे 401 गावं त्यांनी जालना जिल्ह्यातली निवडलेली आहेत. आणि याच 401 गावामध्ये असा आपण एक निर्णय आणखीन एक असा घेतलेला आहे की याच 401 गावामध्ये 2 दुधाळ किंवा 2 म्हशी ज्या आपल्याला गाई किंवा म्हशी द्यायच्या आहेत त्या या 401 गावामध्ये आपण देणार आहोत. कारण जर समजा त्या ठिकाणी त्यांचं जे काही दूध उत्पादन होईल ते निश्चितपणे त्या दुधाला एक मार्केट त्या ठिकाणी अवेलेबल राहील, ते दूध त्यांचं जे आहे ते लगेच खरेदी करता येणं शक्य होणार आहे. त्या व्यतिरिक्त जी काही गावं आहेत जालना जिल्ह्यामध्ये जवळपास 557 गावं त्या व्यतिरिक्त आहेत. या 557 गावामध्ये हा शेळी गट जे आहे या शेळी गटाचा आपण वाटप त्या ठिकाणी करणार आहोत. म्हणजे निश्चितपणे दोघांनाही त्या ठिकाणी एक चांगल्या प्रकारचं एक म्हणजे काय म्हणता येईल किंवा कन्व्हर्जन्स जे आपण करायचा प्रयत्न केलेला आहे या योजनेमध्ये. आता ह्या NDDBची योजना काय आहे, कारण का हे 401च गावं आपण त्या ठिकाणी निवडलेली आहेत आणि का या दुधाळ जनावरांचा जो आपण गट देणार आहोत ते 401 गावामध्येच का द्यायचं आहे, तर कारण या 401 गावामधल्या ज्या काही आमच्या पशुपालनाच्या ज्या काही सुविधा आहेत, पशुवैद्यकीय ज्या काही सुविधा आहेत, या सुविधा त्या ठिकाणी आणखीन बळकटीकरण करण्याचा आपल्या शासनाने निर्णय घेतलेला आहे. त्या ठिकाणी चांगल्या रेतमात्रा म्हणजे सिद्ध वळूंच्या रेतमात्रा त्या ठिकाणी पुरवठा करणं शक्य आहे किंवा तिथे जर काही वन्यत्व निवारणाचे कार्यक्रम आपल्याला घ्यायचे असतील तर वाहनजपणा वन्यत्व निवारणाचे जे काही प्रशिक्षण द्यायचं असेल, त्याचे काही शिबिर घ्यायचं असेल तर ते देखील आपण त्या ठिकाणी घेणार आहोत. त्याचबरोबर त्या ठिकाणी चारा निर्माण करण्यासाठी, चारा जनावरांना उपलब्ध व्हावा यासाठी बियाणं वाटप करणार आहोत, कडवाकुटी यंत्राचं वाटप करणार आहोत. तर ह्या सर्वांचं त्या ठिकाणी एकत्रीकरण होत असल्यामुळे निश्चितपणे पशुपालकाला किंवा शेतकऱ्याला चांगल्या ज्या काही सोयी सुविधा उपलब्ध आहेत त्या सोयी सुविधा त्याला मिळणार आहेत आणि निश्चित करून त्याचं दूध उत्पादन जे आहे त्यामुळे वाढू शकणार आहे. कोणत्या प्रकारचं पशुधन पशुपालकांना घेणं आपल्याला अपेक्षित आहे? आपल्याकडे म्हणजे आपल्या जर भारताचा जर तुम्ही विचार केला तर भारतामध्ये जवळपास 34 वेगवेगळ्या प्रकारची जातीची जनावरं आहेत. तर आपल्या महाराष्ट्रामध्येचा जर विचार केला तर आपल्या महाराष्ट्रामध्ये गाय गटामध्ये 5 सिद्ध असे आपल्याकडे जाती आहेत, ज्यामध्ये देवणी आहे, लाल कंधारी आहे, गवळव आहे, डांगी आहेत. या आपल्याकडच्या ज्या प्रसिद्ध जाती आहेत. त्याचबरोबर ज्यांच्यामध्ये दूध उत्पादन क्षमता जास्त आहेत अशी गीर आणि थारपारकर या देखील 2 जाती आहेत, जे की गीर आपल्या गुजरातमधली आहे आणि थारपारकर ही हरियाणामध्ये आहे. तर ही देखील जनावरं आपण या दूध याच्यामध्ये आपण घेऊ शकता, कारण यांचं दूध उत्पादन चांगलं आहे. जवळपास एका वेळी ते एका बेतामध्ये किंवा एका वेळेला ते 10 ते 12 लिटर दूध त्या देऊ शकतात. त्याच्यामुळे असं 10 ते 12 लिटर जास्तीत जास्त दूध उत्पादन देणारी जर तुम्ही जनावरं विकत घेतली तर निश्चितपणे आपल्याला फायदा होईल. त्याचप्रमाणे म्हैस गटाचा जर विचार केला तर म्हैस गटामध्ये जाफराबादी आणि मुर्रा या 2 ज्या प्रकारच्या जाती आहेत त्यांचं देखील दूध उत्पादन खूप चांगलं आहे. जवळपास 8 ते 10 लिटर दूध त्या प्रतिदिन देत असतात. त्यामुळे ही जर जनावरं आपण याच्यामध्ये जर निवडली तर निश्चितपणे आपला जो व्यवसाय आहे हा व्यवसाय जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे होऊ शकणार आहे. शेळीचा जर विचार केला तर शेळ्यामध्ये ज्या साधारणपणे वातावरणाला ज्या योग्य अशा शेळ्या आहेत आणि आपला जर विचार केला तर आपल्याकडे उस्मानाबादी ही जी जात आहे ही खूप प्रसिद्ध जात आहे. तिचं मटण खूप चांगल्या पद्धतीनं बाजारामध्ये विकल्या जातं. तर ही उस्मानाबादी शेळीचं पालन त्यांनी करावं असं याच्यामध्ये अपेक्षित आहे. उस्मानाबादी बरोबरच आणखीन संगमनेरी आणि इतर देखील काही शेळ्यांच्या ज्या प्रजाती आहेत त्याही त्या विकत घेऊ शकतात. परंतु वातावरणाचा जर विचार केला, कारण हवामान बदलाचा आणि
पशुपालनाचा खूप मोठा संबंध आहे. त्याच्यामुळे याचा जर विचार केला तर निश्चितपणे आपण उस्मानाबादी प्रकारच्या शेळ्या जर घेतल्यात तर आपला फायदा निश्चितच होऊ शकतो. कुक्कुटपालनासंदर्भात काय सांगाल? कुक्कुटपालनासंदर्भात देखील आपल्याकडे काही योजना निश्चितपणे आहेत आणि या योजनांचा मध्ये जर आपण विचार केला तर परसातील कुक्कुटपालन ही एक अत्यंत चांगल्या प्रकारची योजना केंद्र शासनाने मागच्या वर्षी राष्ट्रीय कृषी अभियान जे आहे, राष्ट्रीय अभियानांतर्गत पशुधन अभियानांतर्गत सुरू केलेली आहे. तर या योजनेअंतर्गत राज्यातील 15 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे आणि त्या ठिकाणी एक मदर युनिटची स्थापना करण्यात आलेली आहे आणि या मदर युनिट मार्फत मग आपण जवळपास एका मदर युनिट मार्फत 393 लाभार्थींना आपण 4 आठवड्याची 45 पक्षी जे आहेत ते पक्षी आपण त्यांना वाढवून देतो, ज्याच्यामुळे त्यांच्यामध्ये म्हणजे मर्तुकीचं प्रमाण जे आहे हे मर्तुकीचं प्रमाण निश्चितपणे त्यातलं जे कमी तुम्हाला झालेलं दिसून येईल. आणि मग हे कुणाला दिलेलं आहे पक्षी, तर हे पक्षी आपण दिलेले आहेत दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना दिलेले आहे आणि त्यामुळे त्या कुटुंबासाठी एखाद्या गावामध्ये जर अशा प्रकारचे जर पक्षी दिले गेलेले आहेत तर निश्चितपणे त्यांना त्याच्यापासून अंडी मिळालेले आहेत, त्याच्यापासून त्यांना मांस मिळालं. जर समजा कधी वाटलं तर एखादा ते म्हणजे मांस त्यांना मिळू शकतं. म्हणजे थोडक्यात प्रोटीनयुक्त आहार जो आहे हा प्रोटीनयुक्त आहार त्या दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना निश्चितपणे मिळू शकतं. तर ही देखील एक अत्यंत प्रभावशाली योजना जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा आहे आणि जवळपास राज्यातील प्रत्येक विभागातील 3 ते 4 जिल्ह्यामध्ये ही योजना कार्यान्वित आहे. नक्कीच. केवळ अनुदान देणं आणि त्यानंतर त्या अनुदानान जे दिलं गेलं त्याच्याकडे न बघता तसंच ते पुढे चालू ठेवणं, त्यापेक्षा त्याचं पूर्णपणे आपण जे परीक्षा करता आहात त्या पूर्ण घटकाची ती नक्कीच कौतुकास्पद आहेत. आज आपण इथे आलात आणि इतकी छान माहिती आमच्या शेतकरी बांधवांना सांगितली त्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद.